स्वागत करते. तर आत्ता चाललो आम्ही सेमिनारला. सो थोडासा उशीर झाला म्हणून घाईघाईत निघले, त्यामुळं घरी वगैरे व्हिडिओ नाही काढणं झाला. तर तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. चला. सो आज सकाळी म्हणजे किती 10 वाजता सेमिनारला गेलतो. तर मला व्हिडिओ काढायचा होता, तर मी स्टार्टिंगला थोडाच काढला आणि फक्त जाऊस्तरच काढला. आणि तिथं म्हटलं की सेमिनारमध्ये तिथं पण म्हणजे व्हिडिओ वगैरे काढता येईल. पण तिथं कसं होतं की म्हणजे एकतर सेमिनार बराच टायमिंग होता, म्हणजे कमीत कमी 4 वाजेपर्यंत होता. 10 ते 4 वाजेपर्यंत होता. तर थोडा वेळ बसलो तर आम्ही म्हणजे 10 ते 12 वाजेपर्यंत बसलो असतो. आणि तेवढ्यात पण ना म्हणजे मला जास्त आवडलं पण नाही आहे की व्हिडिओ वगैरे काढावा किंवा मेकअप ट्युटोरियल फक्त मी एकच बघितलं, म्हणजे जे पार्टीवेअर मेकअप असतं तेवढंच ट्युटोरियल बघितलं. आणि म्हणजे बसायला पण आम्ही जो मेकअप होता तिथून आम्ही बऱ्याच अंतरावर बसलो होतो, त्याच्यामुळं ना मेकअपची क्लॅरिटी पण अजिबात नसती दिसली. आणि मेन म्हणजे मला जास्त आवडला पण नव्हता आणि आवाज पण तिथं भरपूर येत होता. आणि मेन म्हणजे मी विचारलं पण नव्हतं त्यांना की ज्या म्हणजे मेकअप वगैरे करतायत की व्हिडिओ काढू की नाही, कारण की मला तर जास्त आवडलं पण नव्हतं. म्हणून म्हटलं चला, अगोदर मी ठरवलं होतं तुम्ही सेमिनारला गेलं तर जवळ वगैरे असेल तर म्हणजे छान वगैरे असेल तर मेकअप काढेल. म्हणजे मला पण तसं त्याच्यापेक्षा छान म्हटलं तरी छान मेकअप जमतो. मी त्याच्यापेक्षा छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मेकअपचे पण मी अपलोड केलेले आहेत, पण ते मी दुसऱ्या चॅनलवरती केले, आपल्या ह्या चॅनलवरती नाही केलेले. तर म्हणून मग तो कॅन्सल केला. मी तिथंच जोपर्यंत मला जायचं होतं ना तिथपर्यंतच काढला. आणि मग नंतर मैत्रिणी वगैरे सोबत पण होत्या, तर मग तिथंच व्हिडिओ एंड केला. तिथून पुढे मग तिथं पण नाही काढलं. आणि त्या होत्या माझ्यासोबत, त्या थांबल्या, बराच वेळ थांबल्या, कारण की 3 मेकअप डेमो होते. मी एकच बघितला फक्त, आणि लगेच मग रुद्रांशी मी आलो, कारण की अंतर पण बराच होता आणि एवढा वेळ बसणं नव्हतं शक्य. म्हणून मग लगेच आम्ही लवकर आलो. आणि मग म्हटलं चला आज तुमच्यासोबत ना सोयाबीनच्या भाजीची रेसिपी बनवूयात. तर मी हे सोयाबीनची भाजी बनवत आहे, त्याच्यासाठी काढलेला मसाला. सो मी थोडासा जास्त मसाला काढते, कारण की म्हटलं की 2-3 दिवस राहील ह्या अंदाजाने काढत होते. एका भाजीचा मसाला नाही आहे हा, भरपूर मसाला काढला मी. तर मग मी फक्त भाजीला थोडाच टाकणार आहे. आणि हे 2-3 दिवस म्हटलं की रोज करायचं म्हटलं की सारखं करणं पण नाही होत ना, त्याच्यामुळे म्हटलं की 2-3 दिवसाचा आहे तो आपण बनवून ठेवूयात. शक्यतो मी बनवून नाही ठेवते, पहिल्यांदाच म्हटलं की बनवून ठेवात, म्हणजे व्यवस्थित राहिला, खराब नाही झाला तर मग बनवता येत जाईल. म्हणजे फ्रीज वगैरे असेल ना तर 4-5 किंवा 8 दिवस म्हटलं तरी मसाला चांगला राहतो. पण फ्रीज नसलं तर मसाला खराब होतो, त्याच्यामुळे म्हटलं चला 2-3 दिवसाचा बनवून ठेवूयात, राहिला चांगला तर मग बनवता येईल. किंवा शक्यतो मी अशा मसाल्या भाज्या कधीतरी बनवते, त्याच्यामुळे मग जेव्हा मला भाजी बनवायची आहे ना तेव्हाच मसाला पण बनवते. तर मसाला आत्ता मी सगळा भाजून घेतला आहे, त्याच्यासाठी काढलेला आहे खोबरं, लसण, आल्याचा तुकडा आणि 4-5 छोटाले कांदे म्हणून थोडेसे कांदे जास्त घेतले, ते छान तेलामध्ये परतून घेतले आणि त्याची आता बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आणि कोथिंबीर बघू शकता आत्ता मी स्वच्छ धुवून कट करून घेतली. तर आत्ता तीच कढई आहे ज्या कढईमध्ये मी मसाले भाजून घेतलेत. मसाला ना जेवढा आपण चांगला भाजू ना तेवढी आपली भाजी पण छान शिजती आणि खायला पण टेस्टी लागती. आणि आत्ता मी तोच मसाला मी मिक्सरमधून काढून तेलामध्ये भाजते ना, तो जर मसाला व्यवस्थित नाही भाजला तर आत्ता फोडणीमधला मसाला भाजायला खूप वेळ लागतो आणि भाजी म्हणजे थोडीशी अशी चांगली पण नाही लागत, एवढं टेस्टी नाही लागत. जेवढा की आपण अगोदर जो मसाला छान भाजून घेतो ना तेव्हा फोडणीमध्ये मसाल्याला पण 2-3 मिनटामध्ये छान तळतो आणि टेस्टी पण लागते. तर आता तोच मसाला मी फक्त तेलामध्ये टाकला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आत्ता तेलामध्ये टाकते. आणि जो आता तिखट मसाला आहे म्हणजे कांदा लसूण मसाला, हे पण वेगळं टाकलं तरी पण चालतं. धने पावडर, जिरे पावडर, जेवढे तुमच्याकडे खडे मसाले आहेत, गरम मसाला वगैरे काय तर मी हे काय केलेलं हे पण मी सगळं मिक्स करून ठेवले, कारण की रोजच्या रोज भाज्याला आपण वेगवेगळं टाकूपेक्षा एकदाच टाकलेलं कितीही चांगलं. तर मग ह्याच्यामध्ये पण ना मी सगळं कांदा लसूण खोबरं कोथिंबीर आलं हे सगळं कांदा लसूण मसाला आणि खडे मसाला पण सगळा मिक्स आहे. त्याच्यामुळं 1 चमचा किंवा थोडीशी भाजी तिखट हवी असेल, थोडीशी जास्त असेल 2 चमचे टाकलं तरी चालतं. तर आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये भाजी बनवते. दरवेळेस काय करते, हे सोयाबीन आहे हे पाण्यात उकडून घेते
त्यातलं पूर्ण पाणी पिळून काढते, नंतर तेलामध्ये तळून घेते आणि नंतर ह्या भाजीमध्ये टाकते. तर मी आज म्हणलं थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये करूयात. म्हणजे रुद्राच्या पप्पाला तर अशी भाजी नाही आवडत आहे, पण ही भाजी ना मस्त झालते. म्हणजे ते म्हणतायत की सोयाबीन वगैरे म्हणजे काहीतरी थोडंफार खराब असतं, त्याच्यामुळे ते पाण्यातनं पिळून काढलं, त्यातली घाण वगैरे थोडीफार असली निघती. आणि असं भाजून वगैरे असेल तर मग नाही, पण ते नव्हते घरी म्हणून मी बनवली. म्हणजे हे सकाळच्यालाच बनवते, पण मी त्यांना सांगितली नाही की भाजी कशी बनवणार आहे. तर बनवली, तर भाजी मस्त टेस्टी झाली, खूप छान झाली. फक्त ह्याला काय होतं की आत्ता मी ही भाजी बनवते ना, तर ही आपण पाण्यामध्ये भिजून नाही घेतलेली, त्याच्यामुळे ह्याला ना ह्या भाजीला शिजताना खूप जास्त पाणी लागतं. आणि त्या भाजीला ते आपण अगोदरच भिजून घेतलेली असती, तळून घेतलेली असती, त्याच्यामुळे आपल्याला जर ती सुकी जरी बनवायची म्हणले, थोडी रस्सा तरी त्यात थोडं पाणी टाकलं तरी पण तेवढ्या पाण्यात छान शिजती. तर आता बघू शकता ह्या भाजीला मी भरपूर पाणी घातले, कारण की आपला सोयाबीन आहे ते पूर्ण कोरडाचं आहे. त्याला पाणी सोयाबीनमध्ये पाणी झालं, त्याच्यामध्ये भरपूर पाणी लागतं. त्याच्यामुळं आत्ता हे पाणी म्हणजे आत्ता भरपूर दिसतंय, पण भाजी शिजल्याच्या नंतर ना बघू शकता अगदी म्हणजे थोडंच राहतं आणि लवकर भाजी ही घट्ट होती. आणि अगोदर जर भिजून घेतला ना तर मग भाजी घट्ट नाही होते. मग त्याला आपल्याला गॅसवरतीच शिजून आपल्याला त्यातलं पाणी कमी करावं लागतं. तर आता मी ह्याला फोडणी घातली, राहिलेली कोथिंबीर आहे ती पण वरतून घातली. तर आता आपल्याला 5 ते 6 मिनटं झाकण घालून ठेवलं तरी चालतं, किंवा झाकण न घालता शिजवलं तरी चालतं. बघू शकता 5 ते 6 मिनटामध्ये यातलं भरपूर पाणी आटले आणि भाजी आपली एकदम मस्त शिजली. पण भाजीला कसा की जास्त कट नाही आलेला, कारण की मी जी माझ्या तिखटामध्ये ना जे लाल म्हणजे तरीचं जे तिखट असतं ना, लाल तिखट, ते माझ्याकडनं टाकायचं विसरलेलं आहे. सो मी आत्ता ते बनवणार आहे. तर आत्ता बघू शकता एकदम कमी गॅसवरची थोडा वेळ शिजून दिली, तर थोडासा कट आलाय, पण जास्त कट नाही, कारण की जी कलरची मिरची असते ना, काहीतरी नाव आहे त्या मिरचीचं म्हणजे लक्षात नाही आलं, ती मिरची टाकली तर मग भाजीला कट येतो. म्हणजे टेस्टी नाही लागत आहे, फक्त दिसायला भारी दिसती. तर ह्या भाजीत फक्त ती एक मिरचीची पावडर कमी पडलेली आहे, त्याच्यामुळे जास्त भाजीला कट दिसत नाही. आणि मोबाईलची पण एवढी काही क्लॅरिटी नाही आहे, म्हणजे क्लॅरिटी कमी होत चालली मोबाईलची, त्यामुळं पण. आणि घरात जास्त ब्राईटनेस पण नाही आहे, त्याच्यामुळं मग. आणि बॅक कॅमेराने मी हा सगळा व्हिडिओ आहे तो शूट करते. माझा फ्रंट कॅमेरा खूप चांगला आहे आणि बॅक कॅमेरा एवढा नाही चांगला, पण रेसिपीचे वगैरे मला बॅक कॅमेऱ्यानेच व्हिडिओ काढावं लागत आहेत, त्याच्यामुळे जास्त क्लॅरिटी पण नाही येत. आणि मग सकाळचा स्वयंपाक झाला, वरण भात चपाती, आणि आत्ता सोयाबीनची भाजी पण झाली. तर म्हटलं चला लगेच मग आता ह्यांचा थोडासा नाश्ता पण झाला, तर मग आत्ता लगेच कॉफी पण टाकली. जास्त करून मी बाकीचे व्हिडिओ नाही बनवत आहे, म्हणजे चहा कॉफी वगैरे, म्हणजे मला तसे बनवायचे. एक तर सकाळी खूप घाई असती, टाईम नाही भेटत आहे, आणि जे मिनी ब्लॉग्स असतात ना ते पण मला बनवायचे आहेत, पण अजून ते काही मला म्हणजे अजून बनवायला कशी बनवू किंवा कशी एडिट करू किंवा म्हणजे असं अजून मला ते नाही जमत आहे, बनवायचे आहेत मला ते पण. तर तुम्हाला आजची सोयाबीनची भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि मग लगेच कॉफी पण झाली आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेत, कारण की शेंगदाण्याचा कूट पण बनवायचा होता. रुद्राजला कधी कधी शेंगदाण्याचा कूट आणि चपाती खायला पण खूप आवडती. तर आणि मग शेंगदाण्याचा कूट पण लगेच करून घेऊयात. कधी कधी मी टिफिनला ना शेंगदाण्याचा कूट चपातीवरती थोडंसं तेल मीठ आणि शेंगदाण्याचा कूट टाकला तरी पण तो कधी कधी खातो, म्हणजे त्याला खूप जास्त आवडतं.